दोन नंबरचं डिव्हिजन करायचं आहे आपल्याला, ज्यामध्ये आपला जो डिव्हिडंट आहे तो पण डेसिमल पॉईंट नंबर आहे आणि जो डिवायझर आहे तो पण आपला डेसिमल पॉईंट नंबर आहे. तर अशा वेळेला हे डिव्हिजन करणं फार अवघड जातं. तर मग एक सिंपल प्रोसेस अशी आहे की पहिले हा जो डेसिमल पॉईंट आहे तो काढून टाकायचा. काढून टाकायचा म्हणजे इथून लिहिणं काढून टाकायचं का तर नाही, त्याला एक प्रोसेस आहे ती फॉलो करायची. तर मग आता हे बघू आपण की डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आलेले आहेत, डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आलेले आहेत. तर दोन्ही नंबर्समध्ये काय झालेलं आहे की डेसिमल डिजिट्स इकडे 2 आलेले आहेत, इकडे पण 2 आहेत आणि इकडे पण 2 आहेत. मग आता हा जर डेसिमल पॉईंट मला काढून टाकायचा असेल तर मला 100 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो आपण काय लिहिणार इथे 225.12 अपॉन 3.14. आपण डिनॉमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय करू जेणेकरून इथला डेसिमल पॉईंट निघून जाईल. ज्या नंबरने आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो त्याच नंबरने आपल्याला न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं असतं. हे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आपला डेसिमल पॉईंट जो आहे तो राईट हँड साईडला शिफ्ट होणार आहे. किती प्लेसने तर 2 प्लेसने. सो 25.12 आणि आपला डिवायझर आला 314. सो हे डिव्हिजन करण्यापेक्षा हे डिव्हिजन केलेलं कधीही सोपं राहील. तर हे डिव्हिजन परफॉर्म करण्यापेक्षा आपण सोपी मेथड यूज करून डेसिमल पॉईंट काढून टाकला आहे. सो आता आपल्याला हे डिव्हिजन करायचं आहे. आता 314चा टेबल आपल्याला येत नाही, मग काय करायचं, आपला एक व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये टेबल्स कसे बनवायचे ती प्रोसेस सांगितलेली आहे. ती प्रोसेस फॉलो करून तुम्ही 314चा टेबल बनवू शकता. आता मला माहिती आहे 314चा टेबल, म्हणून आता मी हे डिव्हिजन करते. सो 314 8 जा, सो 314 इंटू 8 गिव्स मी 2512. सो त्यामधून तीच संख्या मायनस केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळत आहे 0. सो फायनल आन्सर आहे आपलं. लिहिताना आपण मात्र जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे तीच लिहिणार. डिवायडेड बाय 314 गिव्स अस व्हॅल्यू 8.